दोन सलामीवीर खरिवली संघाकडनं ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये करणच्या साथीनं अजय जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 ची जबाबदारी इथे कुणालच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली. या मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला खेळ दाखवावा लागेल. एक भव्य दिव्य मोठं आयोजन नियोजन असलेली स्पर्धा आहे. या आगाई परिसरातील एक सर्वोत्तम स्पर्धा आहे. साई पाटील आपण संपर्क साधत. साई पाटील खरिवली. मॅचकडे आपण जाऊया. तिथे सामन्याला होणार आहे सुरुवात. अगाई परिसरातील एक भव्य दिव्य आयोजन असणारी फ्लड लाईट क्रिकेटमध्ये खेळवली जाणारी ही भव्य दिव्य स्पर्धा बाबा ग्रुप 9797 आणि निलेशजी निमसे यांच्या वतीने आयोजित बाबा चषक 2026 ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज कुणाल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. या मॅचच्या पूर्वार्धाचा खेळ तो सुरू होतोय. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी घेऊन स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज करण. त्यावेळेस मात्र पहिलाच बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं रिटर्न केलं 1 रन जी डाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक डावाची सुरुवात तिथे करणच्या माध्यमातून केली गेली. सिंगल घेणं ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कराल तर मग ते खूप वेळा तुमच्या अंगलट येतं. असं म्हणतात की चकाकणारं सर्व सोनं नसतं. दुरून चकाकणारी दिसणारी गोष्ट कधी कधी एक काचेचा तुकडा सुद्धा असते. त्यामुळे प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो धोकादायक असतो. यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हेच म्हटलं मी. डावाची सुरुवात ती करताना पहिल्याच बॉलवर चुकी केली आहे. मोठ्या फटक्याचा अवलंब तो तिथे करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. झेलचीच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम खरिवलीला. फलंदाज अजय गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. शॉर्ट फाईन लेग मध्ये जो क्षेत्ररक्षक घेतलाय त्यानं अचूकतेनं झेल टिपला आणि विकेट ती संपादित केली. माघारी परतवलं बॅटरला. नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. अरुण नंबर 3 वर फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पंचांमध्ये थोडंसं हितकृत झालंय आणि त्यानंतर खेळाला पुन्हा एकदा इथे प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण सामना आहे. दाभाड आणि खरिवली या दोन टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता सज्ज आहेत. यावेळेस मात्र चांगला कट शॉट. बॉल इनफिल्डच्या वरनं चाललाय. बिटवीन द गॅप खेळलाय. वेग आहे चेंडूमध्ये. मात्र तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपली चाणक्षता वेग दोन्ही गोष्टी दाखवतोय. वेगानं चेंडूच्या मागे धावला आणि चेंडूला तिथे स्टॉप केलं रिटर्न केलं. तत्वर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावर. सुरुवात थोडीशी अस्खलित झाली. एक विकेट ती डावाच्या सुरुवातीलाच प्राप्त झाली. ते जे प्रेशर आहे ते रिलीज करण्याचं काम या बॅटर्सना मैदानाच्या आतनं करावं लागेल. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेट जरी गेला तरी त्याचा फारसा प्रभाव किंवा मग खूप जास्त प्रेशर ते घेतलं जात नाही. कारण 4 ओव्हरची मॅच असते. तुमच्याकडे 5-6 बॅट्समन असतात. एकाने जरी चांगली कामगिरी केली तर एक चांगली टोटल उभी राहते. आणि इथे तोच प्रयत्न करत असताना बॉल सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. दुसरा झटका लागलाय टीम खरिवलीला. नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय खरा. मात्र हा निर्णय अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण निर्णय फोल ठरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी तंबूच्या दिशेने रवाना झालेत. फलंदाज
अजय आणि त्या पाठोपाठ वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये आलेला फलंदाज अरुण, त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. यायचे तुमचाही अँजेलो मॅथ्यूज होऊ शकतो, या गोष्टीची नोंद ठेवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकच खेळाडू आहे ज्याला आत्तापर्यंत टाइम आउटच्या नियमानं बाद घोषित केलं, तो म्हणजे अँजेलो मॅथ्यूज. खरं तर त्याच्या हेल्मेटचा बेल्ट तुटला होता, त्यामुळे तो उशीर आला. मात्र आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लंगड्या सबबी चालत नाही. तुमच्याकडे जी वेळ आहे त्या वेळेतच तुम्हाला यावं लागतं आणि बॅटिंग करावी लागते. आणि मग अँजेलो मॅथ्यूज बाद झाला. तिथनं मग सर्वांच्या भुया उंचावल्या की लेट केलं तर काय होऊ शकतं. जयेश पाटील आणि दाभाड आणि सन्माननीय नयनजी पाटील यांच्याकडनं दाभाड टीम करता शुभेच्छा येत आहेत. मनपूर्वक धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं. सपोर्ट करणारे खूप सारे लोक आहेत जे ऑनलाईनच्या माध्यमातून सध्या जोडली गेलेत. आपल्या सर्वांचं बाबा ग्रुप 9797 निलेशजी निमसे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. चांगला बॉल खाली राहिला. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र अपीलचा प्रभाव तो पंचांवर नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला. सबमरीन चेंडू होता. फलंदाजाला हातभार करणारा, हातास करणारा, तिथे त्याच्याकरता अडचणी पैदा करणारा बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल बरोबर या ओव्हरच्या आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर षटक संपलंय. चार ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेटच्या पतनानंतर चला टीम मीटिंग नाही, लगेचच आपापल्या जागी जा आणि मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. क्रिकेट हा खेळ जंटलमन लोकांचा खेळ आहे, त्यामुळे इथे शिस्त ती पाळणं अत्यावश्यक आहे. खरं तर मायक्रोफोनवरनं 17 वेळा तुम्हाला वेळेच्या बाबतीत बचत करा किंवा मग शिस्तीने खेळा हे सांगणंही चुकीचं आहे. मात्र सांगितलं नाही तर आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू ऐकत सुद्धा नाही. त्यामुळे सांगावं लागतं की थोडंसं जलद गतीने खेळा, वेळेचा बचत करा. ही सर्व जबाबदारी मुळात कर्णधाराची असते की सामना सुरळीत योग्य नियोजित वेळेत पार पाडणं, आपल्या गोलंदाजांना इन्स्ट्रक्शन देणं. मात्र ग्रामीण भाग असा क्रिकेट असतं ना की जिथे एक टीम आणि 5 कॅप्टन ग्रामीण भागात तुम्हाला पाहायला मिळतात. कारण सर्वच जण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये वेळ जातो. चार धावा धावफलकावर 2 विकेटच्या बदलानंतर 1 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज गणेश तो गोलंदाजच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. श्री गणेश दाभाड आणि खरिवली यांच्यामध्ये हा सामना तो सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता सुरुवातीला टीम खरिवलीनं. तिथे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याकरता श्री गणेश दाभाड या टीमला प्राचार्य केले आणि दाभाडकरांनी आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी जरूर केली आहे मैदानाच्या आतनं. चांगला बॉल आहे, प्रचंड वेगानं बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जो सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. या कठीण परिस्थितीतनं बाहेर यावं लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, चेंडूला मिडल करावं लागेल, सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट करावं लागेल. कारण खूप जास्त शांत राहिले तर मग सामना तो तुमच्या विरोधात जाताना पाहायला मिळेल. आणि असं म्हणतात ना की हार पत्करण्यापेक्षा लढणं ते केव्हाही चांगलं असतं. लढावं लागेल, संघर्षपूर्ण खेळ करावा लागेल. विकेट कीपर खूप ॲग्रेसिव्ह पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर एक स्ट्रॉंग अपील ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं आलाय. धावसंख्या फक्त 4 आहे. अगदी शांतता आहे मैदानामध्ये आणि प्रेक्षकांना शांतता पाहायला आवडत नाही. ते मैदानावर येतात षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्याकरता, कश्मकश पाहण्याकरता. दोन्ही टीमकडनं योग्यतेनं चोख प्रतिकार
तो देणं गरजेचं आहे आणि तो प्रतिकारच तर प्रेक्षकांना पाहायचा असतो. आज खूप चांगला प्रेक्षक वर्ग आहे ते उपस्थित आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला अंडरआर्म बॉक्समध्ये ज्या पद्धतीने फटके खेळतात ना की टॅप केलं जातं बॉलला, अगदी त्या अंडरआर्म बॉक्स प्रमाणे बॉलला टॅप केलं आणि तिथे एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 5 आहे आकड्यावर. सुपर 6 ते या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहेत. मात्र सुपर 6 मधली जी पहिली लढत आहे ती आपल्याला आज संध्याकाळी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये केल्ले संघाने विजय संपादित केला, सुपर 3 मध्ये पोहोचले. यावेळेस मात्र हा बॉल तिथे थोडासा खाली राहिला आणि तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 5 ही धावसंख्या दाफलकावर आहे. सुपर 3 थोडासा वेळ नाईट क्रिकेट आहे, त्यामुळे आपण ज्या मॅचेस आहेत त्या जेवढ्या जास्त कव्हर करता येतील त्या कव्हर करणार आहोत. त्यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक एक रनिंग कॅच पकडण्याकरता चेंडूच्या मागे धावलाय. वा, लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार, आउटस्टँडिंग झेल तो तिथे कंप्लीट केलाय. एक दर्जेदार रनिंग कॅच तो तिथे कंप्लीट केलाय. साईनाथ त्या चेंडू खाली होता, अगदी दूरचा प्रवास तो त्याला तय करायचा होता, लॉंग ऑन मध्ये होता आणि तिथनं अगदी 38 सर्कलच्या रेषेवर आला आणि हा दर्जेदार झेल साईनाथनं कंप्लीट केला. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. स्ट्रगल होता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहनचा, त्याच्या विकेटनं तो स्ट्रगल संपलाय. खेळाडू बाद, करंटचा माफ करा, करंट बाद झालाय. मध्ये आहे, मात्र सध्या खूप जास्त अडचणी त्या त्यांच्याकरता पैदा झाल्यात. ऋतिक आलाय मैदानाच्या आतमध्ये, एक युवा खेळाडू आहे आणि त्याला मैदानाच्या आतनं स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगला खेळ तो प्रदर्शित करावा लागेल. गणेश षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे पुण्याच्या एकदा स्ट्रॉंग अपील ती पाहायला मिळाली. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ तो अशा तऱ्हेने समाप्तीला आला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर 3 विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय. ओजी खरिवली संघाच्या धावसंख्या फक्त 5. ही शांतता आहे ती वादळापूर्वीची आहे. आम्ही येणाऱ्या काळात चांगली बॅटिंग करू, चांगले फटके खेळू, आमच्या टीमला स्ट्रॉंग झोनकडे घेऊन जाऊ, हे फलंदाजांना इथे करून दाखवावं लागेल, स्वतःला सांगावं लागेल. ही शर्यत, हा सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण आम्ही अजूनही हरलेलो नाही आहेत. आम्ही इथनं लढू शकतो, प्रतिकार करू शकतो, संघर्षपूर्ण खेळ मैदानाच्या आतनं प्रदर्शित करू शकतो. आम्ही विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरता जे शर्थीचे प्रयत्न आहेत ते प्रत्येक प्रयत्न इथनं करणार आहोत, हे तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा सांगावं लागेल आणि मग मैदानाच्या आतनं तो दर्जेदार खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज प्रसाद जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या अंगाला लागला, तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत बॉलला उचललं, क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्याची तारीफ करावी लागेल. टीम श्री गणेश दाभाड खूप चांगली फिल्डिंग केली आहे. तो रनिंग कॅच असेल, विकेट कीपरनं कलेक्ट केलेले बॉल असतील, यावेळेस जमिनीशी घरंगळत आलेल्या बॉलला जोपर्यंत उचलून रिटर्न करणं असेल, प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षकांनी कमालीचं प्रदर्शन केलंय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्रिकेटच्या मैदानात केव्हाही चांगला जर असेल ना, तर मग ते तुमच्या विजयाचं कारण बनतं, कारण तुम्ही फलंदाजांवर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातूनही एक प्रेशर क्रिएट करू शकता. ते सध्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल आहे, यावेळेस फ्लाईट दिली, बाउन्स दिला, खांद्याच्या जवळपासनं कानामधनं शिटी वाजवत हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. फलंदाजाला सांगून गेला, जागते रहो, ही झोपण्याची वेळ नाही, मेहनत करण्याची वेळ आहे आणि इथे मेहनत करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पंचांकडे दाद ती आहे. पंचांनी तिथे वाईड म्हणून करार केलंय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिलाय. एक बाउन्सची मुभा होती, या अतिरिक्त बाउन्सरनं आपण ती गमावली आहे. धावसंख्या 7, 2.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेसचा फटका तो हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकांनी लुटलाय या फटक्याचा मनमुराद आनंद, कारण बॉल गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाला बीट करत प्रेक्षकाच्या हातात. षटकार 6.
षटकार आलाय, खूप काळानंतर षटकार आलाय. अक्षरशः प्रेक्षकांनाही आतुरता लागली होती की पहिला षटकार कधी येईल. जवळपास 15 बॉल घेतलेत हा पहिला षटकार मारण्याकरता. इथे मात्र हा बॉल नोचा इशारा आलाय, कारण हा दुसरा बाउन्सर होता, त्यामुळे नोचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. एक बाउन्सरची जी मुभा होती ती गमावल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर केला होता आणि त्यामुळे पंचांनी त्याला नो म्हणून दंडित केलंय. प्रसाद पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे का, तर पंचांनी म्हटलंय नाही, हाफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय, त्यामुळे त्याला वाईड म्हणून करार केलाय. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 15 या आकड्यावर. प्रसाद जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, यावेळेस मात्र फटका तो फसलाय, बॅटच्या कडेला लागला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय, डबल करता प्रयत्न आणि त्यामध्ये मिळेल रनआउटच्या माध्यमातून विकेट. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. फलंदाजांकडनं लावलेल्या आशेची निराशा होणं आहे. विकेट जाते, नवीन फलंदाज येतो, तेव्हा एक आशा प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होते की चांगले फटके खेळले जातील, एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल केली जाईल. मात्र तो फलंदाज काही चुका करतो, माघारी परततो, पुन्हा एकदा नवीन बॅटर येतोय. त्यामुळे आशेची निराशा ती सातत्यानं या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला, या 4 बॉलमध्ये 11 रन्स आले. हे पहिलं षटक आहे ज्यामध्ये दुहेरी हा आकडा गोलंदाजानं खर्च केलाय. 4 चेंडूचा खेळ, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका तो चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. नवीन बॅटर मनोज बॅटची कडा घेतली आणि तिथे जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये होती वाढ. 17 ऑन बोर्ड. 2.5 चा खेळ तो समाप्ती एखेरीस. ओव्हर नंबर 3 मधला शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणार आहे. प्रसाद आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन, इथे मात्र खुलडापाचा बॉल होता, मिड विकेटकडे वळवला. एक क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला तिथे रिटर्न केलं. 1च रन ती दाफलकावर जोडली. स्ट्राईक तिथे ऋतिकनं आपल्या स्वतःकडे ठेवली. ओव्हर ती झाली समाप्त. 3 ओव्हरचा खेळ, या 3 ओव्हरचा खेळ समाप्त एकेरीस. दाफलकावर धावसंख्या 18 धावा. येणारे इथनं शेवटचे 6 बॉल ते शिल्लक आहेत. अठरा धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रोजेक्टेड स्कोर 24 दाखवतोय आणि तो या स्पर्धेतला सर्वात निच्चांक असेल धावसंख्येचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अखेरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अनिल आलाय. बघूया अनिलच्या विरोधात ऋतिक इथे काय हात खोलताना पाहायला मिळेल. पहिला बॉल तेच तरणार, पेज जनरेट करणारा, फलंदाजाला शांत करणारा, फुल्लर लेनचा एक दर्जेदार चेंडू. डॉट बॉल आलाय. काय सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची. अगदी भव्य स्वागत जे म्हणतात ना, ते भव्य स्वागत, स्वॅग से स्वागत ते केलंय तिथे गोलंदाज अनिल. फलंदाज ऋतिकचा चांगला बॉल तो हाताळला गेलाय. पुढेच एकदा सज्ज होते गोलंदाज अनिल. आणखी एकदा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. रन तिथे मिळणार नाही. बॉल आलाय डॉट. 2 बॉल
सलगचे निर्धाव आले. धावसंख्या 18 या धावसंख्येवर स्थिर आहे. ओजी खरिवली संघ नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता पश्चाताप होत असेल की हा निर्णय आम्ही का घेतला, कारण बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर एकही फलंदाजाला योग्यतेनं फलंदाजी ती मैदानाच्या आतनं करणं शक्य झालेलं नाही आहे. ऋतिकनं 8 जरी बनवले असल्या तरी 8 बॉल त्यानं त्याकरता खर्च केलेत. यावेळेस खोलटाप्याचा बॉल होता. पुण्याच्या एकदा इथे वा चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केले, डबल करता प्रयत्न आहे आणि 2 मिळतील. इथे फिल्डिंग चांगली झाली होती, मात्र बॅकअप करता येणारा खेळाडू तो थोडासा लेट झाला, त्यामुळे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 20. 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस 20 ऑन बोट. 20 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बॅलन्स राहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करता बोट टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आणि नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचंय. यावेळेस बॉलला लॉंग ऑन कडे खेळलाय. क्षेत्ररक्षकांना बॉलला जोपर्यंत फील्ड केलं 2 रन इथेही मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते 22. 4 बॉलचा खेळ, त्यानंतर 22 लागल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. काय गोलंदाजी केली अगदीच अप्रतिमरित्या गोलंदाज अनिलनं. प्रत्येक गोलंदाजानं कुणालनं पहिल्या ओव्हरमध्ये 4 दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये गणेशनं दिली फक्त 1 धाव, तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रसादनं थोडेसे एक्स्ट्रा बॉल टाकले त्यामुळे त्याने रन दिल्या 13. मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 मध्ये आलेत फक्त 4. आणखी 31 तरणार पेज जनरेट केलेला बॉल तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. वेगावर स्वार झालेला गोलंदाज, आरूढ झालेला गोलंदाज तो आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं चेंडूला हाताळतोय आणि फलंदाजांना पुरतं शांत करतोय. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल तो आता प्रगतीपथावर येणारे समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. 11 मध्ये त्यानं बनवल्यात 12. एकमेव फलंदाज आहे ज्याने डबल फिगरमध्ये रन्स बनवल्या. 11 बॉल त्याकरता त्याला घ्यावे लागले. शेवटचा बॉल अगदी पुण्याच्या एकदा फुलर लेंथवर टाकला, खोलून काढण्याची गरज भासली. 1 रन कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मिळेल विकेट. 1च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 23. विजयाकरता 24 बॉल आणि 24 या धावसंख्येचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने या 24 रन धावफलकावर पूर्ण केल्या जातील ते आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपण जाऊया नाणेफेक कक्षामध्ये, जिथे सँडी जे आपल्यासोबत जोडले जातील. 2 कॅप्टन तेही तिथे टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत असतील. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. कुंदे स्पोर्ट्स कुंदे विपक्षामध्ये मोरिया स्पोर्ट्स शिरोळे असा हा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या त्वरित, आणि हर्षल पवार आपण या. हर्षल पवार जगदीशजी जिंजाळ सर, आपल्याला विनंती आहे आम्हाला जॉईन व्हा. अपोजिट टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या. आपण शिरोळे टीम चला लवकर या. चला कुंदे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. शिरोळे टीम लवकरात लवकर कॅप्टन आपण पोहोचा. शिरोळे टीम चला, ऑफिशियली अंतिम पुकार आहे तो तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्ये एक टॉस कंपल्सरी आहे.
चला आपण टॉस करत आहोत. शिरोळे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. जगदीशजी जिंदाल सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉईन सर आपण फक्त दाखवा. बाबा चषक एका बाजूला असेल आणि त्यानंतर 9797 हा कॉल आपल्याला करायचा आहे. बाबा चषक असा कॉल 9797 पाहायला भेटतंय. सर आपण शुभेच्छा देऊन व्यासपीठावरती आपण असं बा थोडंसं फक्त चर्चा करूयात. महत्त्वाचा टॉस होता. अगदी आता पाहायला गेलं तर भरपूर मॅचेस तुम्ही पाहिलेत. तो अनुभव सध्या तरी त्या विकेटचा अभ्यास झालेला बाटाबात, त्याचमुळे महत्त्वाचा हा टॉस होता. सध्या तरी तुम्ही टॉस जिंकला आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल. फिल्डिंग करतायत. ओव्हरऑल च्या सीझनमध्ये पूर्णपणे जी टीम पाहायला भेटली ती तीच आहे की काही चेंजेस आज? जी टीम आमच्या आहे रेग्युलर तीच आम्ही आहेत खेळणार. फिल्डिंग करणार आहात. अपोजिट संघही तितकाच तयारीमध्ये आलेला आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत ज्या स्पर्धेची चर्चा आपण उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत या स्पर्धेमध्ये आपण खेळायला आलात. कसं वाटतं ओव्हरऑल माहोल आणि त्याच्यानंतर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. काय वाटतं कोणत्या खेळाडूंकडनं जास्तच्या अपेक्षा आहेत या मॅचमध्ये? सगळे तर प्लेयर चांगलेच एफर्ट देतात. बघूया आता मॅचेस. ओके चला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थोडंसं आपण चर्चा करूयात. काय वाटतं ओव्हरऑल कसं ॲटमॉस्फिअर आहे, कसं एन्जॉयमेंट करणार आहात आणि त्यामुळे महत्त्वाचं राहिलं की टॉस तुमच्याकडे नाहीत परंतु बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता तुमचा? बॅटिंगच घेतली. बॅटिंगच घेणार होतात. महत्त्वाचा निर्णय तुमच्याकडे न लागता देखील डिसिजन चांगलं मिळालं आहे. काय वाटतं पार स्कोर कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. ओव्हरऑल नियोजन पाहिल्यानंतर काय म्हणाल या नियोजनाबद्दल? खूपच सुंदर असं नियोजन केलेलं. चला खूप साऱ्या तुम्हालाही शुभेच्छा आहेत. मॅच ऑन होते. जाऊयात वळूयात ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधनं अक्षयजी पांडव सरांना धन्यवाद. पहिल्याच बॉलवर चोख प्रतिउत्तर. पूर्वार्धाचा खेळ तो गोलंदाजांनी गाजवून सोडलाय आणि उत्तरार्धामध्ये ही गोलंदाजानं पहिल्या बॉलवर विकेट मिळवून तिथे सर्वांनाच मॅचकडे खेळवून ठेवलंय. कारण लो स्कोरिंग मॅच जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा प्रेक्षकांना असं वाटतं की ही मॅच 1-2 ओव्हरमध्ये समाप्त होऊ शकते. मात्र खूप वेळा असं होतं की त्या अपेक्षेच्या बिलकुल विपरीत खेळ तो मैदानाच्या आतनं होतो आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा तो क्रिएट होत असताना विजयावर शिक्कामोर्तब केलं जातं. अनपेक्षित विजय ज्याला आपण म्हणतो ना तो धक्का क्रिकेटचा खेळ काय या मॅचमध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं करण आहे. पहिल्या ओव्हर करता कुणाल आणि गणेशची सलामीची जोडी होती. कुणालला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज भावेश डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 24 धावसंख्येचं एक माफक लक्ष समोर ठेवलं गेलंय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र टप्पा खाल्यानंतर फिरवला, बाहेर काढला विकेट. भावेश जो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिला बॉल त्याच्या विरोधात इथे निर्धावच्या स्वरूपानं करणनं हाताळला गेलाय. अशाच पद्धतीनं जर गोलंदाजी सुरू राहिली, योग्य टप्प्यावरची हाताळणी जर मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळाली तर या मॅचमध्ये टीम ओजी खरिवली आपल्या टीम करता जागा जरूर निर्माण करू शकते. त्यावेळेस मात्र हा बॉल खूप जास्त हाईटवरनं होता. पंचांनी वाईड म्हणून करार केलाय आणि 1 फॉर दी ओव्हर असा सुद्धा इशारा केला. अगदी अवाक्या बाहेर होता बॅटरचा, त्यामुळे खूप जास्त काही विचार करावा लागला नाही. वाईडच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना 2 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत पूर्णत्वाला आलाय. गोलंदाज करण आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर भावेश उभा आहे. आणखी एक ब्लाइंड स्ट्रोक चेंडूवरची नजर पूर्णपणे हटलेली आपल्याला पाहायला मिळाली. ही बघा मान फिरली आणि त्यामुळे चेंडूवर कुठल्याही प्रकारची नजर नव्हती. त्याचा फायदा गोलंदाजाला मिळाला. बॉल बाहेरच्या बाजूने निघताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल त्याची उद्घोषणा ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. या पद्धतीचे ब्लाइंड स्ट्रोक जर मैदानाच्या आतनं खेळले गेले तर या गोलंदाजांना हवी व्हायला वेळ लागणार नाही. अशाच पद्धतीने पूर्वार्धामध्ये ब्लाइंड स्ट्रोक जास्तीत जास्त प्रमाणात खेळले गेले आणि त्याचा फायदा मिळाला. यावेळेस मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल पहिल्या टप्प्याखेरीस. सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार.
मध्ये येत CSK आणि मुंबई इंडियन्स. चौकार आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय बोट आकाशाकडे. त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला जावं लागेल तब्बूकडे. विकेटचं बदन खेळाडू बाद. हा सीझन CSK करता तेवढा चांगला नाही, मुंबई करताही तेवढा चांगला नाही. दोन्ही टीमचा परफॉर्मन्स तेवढा नाही. सध्या वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीनं तुटून पडलाय दुसऱ्या कोणाकडे लक्ष नाही आहे सध्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 2 विकेटच्या पतनानंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज करण तो आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. IPLच्या मॅच म्हणजे फॅनची एक वेगळी मजा असते. कोणी मुंबई इंडियन्स, कोणी CSK, कोणी RCB वाल्याने खूप भोगलंय मागची कित्येक वर्ष. फक्त त्यांनी लोकांनी चिडवलेलंच ऐकलंय. मागच्या वर्षीपासून त्यांचेही चांगले दिवस आलेत. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर ओव्हरचा खेळ माफ करा पहिल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर 5 धावसंख्या आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 24 धावसंख्येचं लक्ष आहे. मात्र ते 24 धावसंख्येचं लक्ष कधी कठीण बनून जाईल ते कळणार नाही. 5-5 रन जर 2 ओव्हरपर्यंत येत राहिल्या 8-9 पर्यंत 2 ओव्हरपर्यंत रोखलं गेलं तर मॅचमध्ये जागा निर्माण होऊ शकते. बघूया ऋतिक तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये. ऋतिकचं हे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आहे. 6.33 रन पर ओव्हर म्हणजे 6ची सरासरी आहे पर ओव्हर. तुम्हाला जिंकण्याकरता पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव तुम्ही कमी काढली आहे. यावेळेस मात्र हा चेंडू ऑफस्टंपवर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. जी एक कमी काढली होती तिची कसर भरून काढली आहे गोलंदाजानं. एक एक्स्ट्राच्या स्वरूपानं रन बहाल केली आहे. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर जाऊन पोहोचती आहे. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये अचानक आली कारण इथे आता प्रेक्षकांना षटकार चौकार उत्तुंग टोलेजंग षटकार ते पाहायची सवय झाली आहे. आणि तिथे अशी एखादी लो स्कोरिंग मॅच आली ना की मग ते त्या फावल्या वेळेत थोडासा पेटपूजेचा आनंद घेतात. अगदी तसा सामना झाला आहे हा. खूप कमी धावसंख्या सध्या दाफलकावर लागली गेली आणि उत्तरार्धामध्ये तेच सुरू आहे. ऑफस्टंपवरनं पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. आधीच गरिबी आणि त्यात पिठात पाणी ओतण्याचं काम गोलंदाज सध्या करत असताना पाहायला मिळतोय. या पद्धतीने उधळपट्टी जर करत राहिले तर जो बॅलन्स आहे तो खूप लवकर संपून जाईल कारण तुमच्याकडे अगदी तुटपुंजी धावसंख्या आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा वाईट खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण ते सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. प्रॅक्टिसचा अभाव तो इथे गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच कारणानं बहुधा इथे एक्स्ट्रा रन त्या खर्च केल्या गेल्यात.
अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. मग तुमचं शालेय जीवन असो किंवा मग क्रिकेटचं मैदान असो, मेहनत कुठलंच असं क्षेत्र नाही जिथे मेहनतीशिवाय यश मिळतं. मेहनत करणं गरजेचं आहे, कारण जो रोज प्रॅक्टिसमध्ये घाम गाळतो ना त्यालाच यश मिळतं. तुम्ही विदाऊट प्रॅक्टिस एखादी मॅच जिंकू शकता, स्पर्धा नाही. स्पर्धा जिंकण्याकरता प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आणि सध्या इथे जर आपण पाहिलं तर तो थोडासा अभाव पाहायला मिळतोय. बॉल 3 एक्स्ट्रा बॉल ते पाहायला मिळालेत. अभ्यास नाही आहे, त्यामुळे पेपरमध्ये इथे हैराणी होती अशी परिस्थिती. आणि यावेळेस कडक कडक स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, षटकार. परीक्षांचा सीझन सुरू आहे आणि या मॅचमध्येही गोलंदाजाकडनं आपण ज्याबद्दल बोलतोय ना की अभ्यास तो नाही आहे. अभ्यास मित्रांनो, वैयक्तिक आयुष्य जे आहे ना, शालेय जीवन, त्यामध्ये अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतं की शाळेत आपण जातो, 10वी-12वीच्या परीक्षा आहेत, आपण मित्रांमध्ये फुशारक्या मारतो, घरच्यांना फसवतो, आपण खूप चांगलं काम करतो. चुकीचं आहे. तुम्ही अभ्यास केला नाही, पेपरमध्ये नापास झाला ना, तर मग कंपनीत 12-13 हजारापेक्षा जास्त पगार मिळत नाही. त्यात तुम्ही गाडी घेता पल्सर, तिचा हप्ता 5,000, पेट्रोलचे पैसे 5,000, उरतंय काय खिशात? अभ्यास नाही केला तर 12-13 हजारापेक्षा जास्त काही नाही मिळणार. 12-13 हजार बस लास्ट इनफ. गोडाऊनमध्ये गेले तर 17. यावेळेचा बॉल तिथे टप्पा खाऊन विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपानं आलाय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साध्य केली जाते. यावेळेस मात्र हा बॉल, त्याला उंची तर खूप मिळाली आहे, लांबी किती? लांबी मैदानाच्या बाहेरची. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार, दमदार हिट, षटकार. या षटकारानं मॅच कव्हर केली आहे. धावसंख्या आता मात्र धाफलकावर 20-20. फॉर्मॅलिटी आहे ती आपल्याला च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे डॉट आलाय, बॉल माफ करा. तिथे 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 20 आहे. अजूनही 4 धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. बघूया या 4 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेल्या जातील. 8 बॉल त्याकरता शिल्लक, 8 ने जवळपास 14 बॉल शिल्लक आहेत. त्यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, तिथे एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, स्ट्राईक रोटेट केली आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 21 धावा, अजूनही 3 धावा त्या विजयाकरता गरजेच्या आहेत. ऋतिक महागडा ठरलाय. 16 धावा सुरुवात केली होती 3 वाईडनं, त्यानंतर खाल्ले 2 षटकार. त्यामुळे आतापर्यंत 16 धावा या 5 बॉलमध्ये त्याने खर्च केलं. इथे मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. डॉटच्या स्वरूपाने आलेल्या चेंडूनं 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या ती जर आपण पाहिली तर 21 धावा. तीन धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. बघूया या 3 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अजय सज्ज होते. समोर स्ट्रायकर एंडकडे गणेश आहे. थोडीशी मरगळ आली प्रेक्षकांवर, ती मरगळ यापुढच्या मॅचमध्ये दूर करण्याचा प्रयत्न नक्की असेल. एक कडा आणि बडा मुकाबला तो पाहायला मिळणार आहे. त्यावेळेस बॅटची कडा, फ्लाइंग स्लीप, तिथे झालाय झेल, संपलाय खेळ, विकेटचं पतन.
बघूया प्रसाद तो आपल्या खेळाचा कसा प्रसाद इथे गोलंदाजाला देतोय. विजयाकरता इथनं अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र हा बॉल अगदी स्टायलिश पद्धतीने दर्जेदार पद्धतीने अप्पर कट केलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चौकारानं खेळ झालाय खलास. विजयी होतीये टीम श्री गणेश दाभाड या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे गणेश, ज्यानं गोलंदाजी करताना 1 धाव देताना 1 विकेट मिळवली आणि फलंदाजी करताना त्यानं 2 षटकार खेचले. तो गणेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये गणेश आपलं स्वागत आहे, जिथे पारितोषिक आपल्याला वितरित केलं जाईल. आधीही आम्ही सूचित केलं होतं नेक्स्ट मॅच बोर्ड टीम आपली ऑफिशियल फॉर्मॅलिटी ती कंप्लीट करा आणि मॅचला सुरू करा.